माण खटाव मध्ये होणार काटेकी टक्कर। जयकुमार गोरेंना प्रभाकर घारगेंचं आव्हान। ट्रम्पेट बिघडवणार तुतारीचं गणित। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं वातावरण ढवळून निघालंय। त्यातच सातारा जिल्ह्यातील माण खटावमधून भाजपनं विद्यमान आमदार जयकुमार गोरेंना मैदानात उतरवलंय, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घारगेंना रिंगणात उतरवलंय। त्यामुळे माण खटावमध्ये काटेकी टक्कर होणार आहे। मात्र मतदारसंघातील प्रश्न सुटत नसल्यानं परिवर्तन आवश्यक असल्याचं प्रभाकर घारगेंनी म्हटलंय, तर जयकुमार गोरेंनी विकास कामांच्या जीवावर विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। मान आणि खटाव मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला आहे। लोकांच्या मनामध्ये त्याच्यामध्ये बदल पाहिजे ही भावना आहे। याचं कारण नाही, जे आश्वासन देऊन ज्या मुद्द्यावरती निवडणुका लढवल्या तो मुद्दा पूर्ण झालेला नाही। माझ्या मते ही निवडणूक ही विकास कामावरची निवडणूक आहे। विकास काम पाणी वर्सेस द्वेष ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मी सांगितलं की खूप पुढे गेलेली निवडणूक आहे। जनतेने निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि मी खात्रीने सांगेन की या मतदारसंघातला जो विजय असेल, या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या असतील त्यातलं सगळ्यात उच्चांकी लीड या निवडणुकीत असेल। दुष्काळी मतदारसंघ असलेल्या माण खटाव मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये पहिल्यांदाच निवडणुकीत जयकुमार गोरेंनी अपक्ष, त्यानंतर काँग्रेस आणि 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला, तर त्यांच्या मताधिक्यात मोठा चढउतार दिसून आलाय। मात्र 2019 मधील मतांचं समीकरण नेमकं कसं होतं ते देखील पाहूयात। भाजपच्या जयकुमार गोरे यांना 91,469 मतं मिळाली, तर राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुख यांना 88,426 मतं मिळाली। शिवसेनेचे शेखर गोरे यांना 37,339 मतं मिळाली। या निवडणुकीत 3,043 मतांनी जयकुमार गोरेंचा विजय झाला। लोकसभा निवडणुकीत रणजितसिंग निंबाळकरांचा पराभव झाला असला तरी त्यांना माणखटाव मतदारसंघातून तब्बल 23,355 मतांची आघाडी मिळाली होती। त्यातच आता पारंपरिक विरोधक शेखर गोरेंनी जयकुमार गोरेंना पाठिंबा दिल्यामुळे जयकुमार गोरेंची ताकद वाढली आहे, तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह स्थानिक नेत्यांची मोड बांधत घारगेंनी फिल्डिंग लावली आहे। मात्र सत्यवान उंबासे या उमेदवारानं ट्रम्पेटचा तुतारी असा उल्लेख करत प्रचार केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आता दोन्ही बाजूनं जोरदार तयारी सुरू असल्यामुळं 2019ला काठावर पास झालेले जयकुमार गोरे हे पुन्हा विजयी चौकार मारणार की प्रभाकर घारगे गुलाल उधळणार याचीच उत्सुकता आहे। ओमकार कदमसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सातारा।